विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे भोंगे वापरू नका, अन्यथा साहित्य जप्त करणार असा इशारा आता पुणे पोलिसांकडून देण्यात येतो। विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजाचे भोंगे वापरू नका, अन्यथा साहित्य जप्त केले जाणार असा इशारा पुणे पोलिसांकडून आता गणेशोत्सव मंडळांना देण्यात आलेला आहे। गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होतोय। आता विसर्जनाला सुद्धा सुरुवात झालेली पाहायला मिळते। 1.5 दिवसाच्या बाप्पाचं 7 दिवसाच्या बाप्पांचं आता विसर्जन होतंय आणि अशा वेळेस या विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्त आवाजाचे मोठ्या आवाजाचे भोंगे वापरू नका, अन्यथा साहित्य जप्त केले जातील असा इशारा पुणे पोलिसांकडून दिला गेलाय। पुणे पोलिसांनी आता गणेशोत्सव मंडळांना इशारा दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालय आणि हरित लवाद यांनी घालून दिलेल्या अटीनुसारच मिरवणुका काढण्याचं आवाहन आहे आणि आता पुणे पोलिसांकडून या ठिकाणी गणेशोत्सव मंडळांना इशारा देण्यात येतोय। मिरवणुकी दरम्यान मोठ्या आवाजातील भोंगे लावू नका, अन्यथा साहित्य जप्त केले जातील असा इशारा आता पुणे पोलिसांकडून देण्यात आलाय। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो आणि अशा वेळेस विसर्जनावेळेस आपण पाहतो तर मोठ्या आवाजाने या ठिकाणी भोंगे वापरले जातात। मात्र आता पुणे पोलिसांनी त्यांना इशारा दिलेला आहे, साहित्य जप्त केले जातील असा इशारा देण्यात आलाय। काय अधिकची माहिती? अगदी बरोबर आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जे आहे ते याबाबतचा ऑर्डर जी आहे ती सगळ्या मंडळांना आणि पुणे पोलिसांना देखील दिलेली आहे। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये आवाज जो आहे तो डीजेच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीमध्ये केला जातो। विशेषतः टिळक रोडला जे आहे ते संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे लाऊडस्पीकरच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक केली जाते आणि यामुळेच ध्वनी प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं असा जो आहे तो निर्णय हरित लवादाने दिलेला होता आणि त्याचाच अंमलबजावणी जी आहे ती सध्या पुणे पोलीस करताना पाहायला मिळतात। याबाबतच्या स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या सध्या गणेश मंडळांना दिलेल्या आहेत। जे गणेश मंडळ डीजेच्या माध्यमातून आपली विसर्जनाची मिरवणूक जी आहे ते करणार आहे त्या सर्वांना इशारा जो आहे तो पुणे पोलिसांनी दिलेला आहे। जर का अशा प्रकारे मोठ्या आवाजाची उपकरणं वापरली तर साऊंड सिस्टीम जर का अशा प्रकारची वापरली आणि यामुळे जर का आवाजाची मर्यादा वाढली तर या सगळ्या तुमच्या सिस्टीम वरती किंवा तुमच्या उपकरणांवरती कारवाई जी आहे ती केली जाईल अशा प्रकारचा इशारा पुणे पोलिसांकडून या सगळ्या मंडळांना पत्राच्या माध्यमातून केलेला आहे। पुणे पोलिसांकडून अशा बाबतची पत्र जी आहेत ती सध्या त्या मंडळांना मिळाल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण होऊ नये, मोठ्या प्रमाणामध्ये आवाजाची जी मर्यादा दरवर्षी वाढवली जाते त्या आवाजाच्या मर्यादेवरती कुठेतरी अंकुश ठेवावा, यामुळे सध्या पुणे पोलिसांनी पावले उचललेली आहेत। कायदेशीर कारवाई देखील त्यांच्या माध्यमातून जी आहे ती करण्यात येण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे इथून पुढच्या मिरवणुकींच्या काळामध्ये या सगळ्या मंडळांकडून नेमकं साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज केला जातोय का, की पुणे पोलीस आणि हरित लवादाने ज्या नियम जे आहेत ते जारी केलेले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी हे सगळे मंडळ करतायत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।